जाऊया। तर सर्वात अगोदर आपण सूत्री विभाजन म्हणजेच मायटोसिस याच्याविषयी माहिती घेऊया। तर सूत्री विभाजन काय पेशीमध्ये किंवा मूल पेशीमध्ये किंवा बॉडी सेल्समध्ये होत असतं। त्यानंतर सूत्री विभाजन प्रामुख्याने 2 टप्प्यामध्ये पूर्ण होत असतं आणि 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन, याला कॅरिओकायनेसिस असं देखील म्हटलं जातं। हा झाला पहिला टप्पा। त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन, यालाच आपण सायटोकायनेसिस असं देखील म्हणत असतो। तर सर्वात अगोदर आपण प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन याविषयी माहिती घेऊया। तर प्रकल विभाजन देखील परत 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होत असतं, 4 टप्प्यामध्ये हे पूर्ण होत असतं। हे 4 टप्पे म्हणजे पहिला टप्पा पूर्वावस्था, याला प्रोफेस असं म्हटलं जातं। त्यानंतर मध्यावस्था, याला मेटाफेस असं म्हटलं जातं। त्यानंतर पश्चावस्था किंवा ॲनाफेस, त्यानंतर शेवटची अवस्था आहे ते म्हणजे अंत्यावस्था किंवा टेलोफेस। तर मित्रांनो, आपण या संपूर्ण एका टप्प्याविषयी किंवा एका अवस्थेविषयी आपण सखोलपणे माहिती घेणार आहोत। तर सर्वात अगोदर पूर्वावस्था किंवा प्रोफेस। तर मित्रांनो, यामध्ये प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्रांचे वलीभवन, ज्याला आपण फोल्डिंग किंवा कंडेन्सेशन असं म्हणतो, तर हे वलीभवन होत असतं। म्हणजे मित्रांनो, सर्वात अगोदर ही जी पेशी आहे आणि या पेशीमध्ये जे केंद्रक आहे आणि केंद्रकामध्ये जे गुणसूत्र आहे, हे गुणसूत्र अत्यंत नाजूक धाग्यासारखे असतात, एकदम नॉर्मल या प्रकारे। तर या सर्व गुणसूत्रांचं वलीभवन होतं, म्हणजेच या वलीभवनामुळे हे गुणसूत्र जाड होतात। पुढच्या मुद्द्यामध्ये क्लिअर होईल आणखी या ठिकाणी। तर या वलीभवनामुळे आखूड व हे गुणसूत्रे आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित, अर्धगुणसूत्र जोडी म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स सहित हे दृश्य व्हायला सुरुवात होतात। म्हणजे सामान्यपणे हे सर्व गुणसूत्रे अतिशय नाजूक धाग्यासारखे असतात पूर्वी, हे गुणसूत्र किंवा क्रोमोझोम्स। परंतु या पूर्व अवस्थेमध्ये हेच नाजूक धाग्यासारख्या गुणसूत्रामध्ये वलीभवन होतं, यांच्यामध्ये अशा प्रकारे फोल्डिंग होते आणि फोल्डिंग झाल्यानंतर हे गुणसूत्रे त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दिसायला सुरुवात होतात। या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, अर्धगुणसूत्र जोडी म्हणजे काय? हे गुणसूत्राची अशा प्रकारे जोडी असते, याच्यामध्ये सेंट्रोमियर असतं किंवा गुणसूत्र बिंदू असतो। ही एक गुणसूत्राची जोडी आहे आणि यामध्ये 2 गुणसूत्र आहेत। तर या प्रत्येक एका गुणसूत्राला म्हणायचं अर्धगुणसूत्र किंवा सिस्टर क्रोमॅटिड्स। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर हे एकमेकांचे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, या ठिकाणी नावं देखील दिलेले आहेत। तर हे सिस्टर क्रोमॅटिड्स किंवा अर्धगुणसूत्रे आपल्याला पूर्व अवस्थेमध्ये स्पष्टपणे दिसायला सुरुवात होतात। त्यानंतर तारा केंद्र, ज्याला आपण सेंट्रिओल म्हणतो, हे द्विगुणित होतं, म्हणजे प्रामुख्याने एक तारा केंद्र असतं, यांच्यामध्ये अगोदर विभाजन होतं आणि दोन्ही तारा केंद्रक आता पेशींच्या या विरुद्ध ध्रुवांना किंवा विरुद्ध दिशेला जात असतात। त्यानंतर केंद्रकावरण किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि केंद्रिका किंवा न्यूक्लिओलस हे देखील पूर्णपणे नाहीसे व्हायला सुरुवात होत असतात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या पूर्ण इथं ही पूर्णपणे केंद्रकावरण नाहीसे होत आहे। ह्या केंद्रकामध्ये असणारी जे न्यूक्लिओलस आहे किंवा केंद्रिका आहे, हे देखील पूर्णपणे नाहीशी होत असते। त्यानंतर या प्रकल विभाजन किंवा केंद्रका विभाजनाची पुढील अवस्था आहे ती म्हणजे मध्यावस्था, ज्याला आपण मेटाफेस असं देखील म्हणत असतो। तर या मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण आता पूर्णपणे नाहीसं होतं। लक्षात घ्या मित्रांनो, या पूर्व अवस्थेमध्ये केंद्रकावरण नाहीसं व्हायला सुरुवात झालेली होती, जे आता मध्यावस्थेमध्ये पूर्णपणे नाहीसे होतं। त्यानंतर हे सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स सहित आता स्पष्टपणे दिसायला सुरुवात होत आहे। लक्षात घ्या मित्रांनो, अर्धगुणसूत्र जोडी किंवा सिस्टर क्रोमॅटिड्स काय हे तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे मी। त्यानंतर सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला किंवा पेशीच्या मध्य प्रतलामध्ये या ठिकाणी समांतर अवस्थेमध्ये संरचित होतात किंवा अरेंज होत असतात। त्यानंतर पुढे सांगितले, दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू, ज्याला आपण सेंट्रोमियर म्हणत असतो, या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे, तूर्क तंतू, ज्याला स्पिंडल फायबर्स असं म्हणतो, स्पिंडल फायबर्स देखील
तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. लक्षामध्ये घ्या, हे जे स्पिंडल फायबर्स आहेत किंवा तूर्क तंतू आहेत, हे एक लवचिक असे प्रथिनांचे धागे आहेत आणि कुठं तयार होतात हे लक्षात घ्या. दोन्ही ताराकेंद्र म्हणजे पहिला ताराकेंद्र हा दुसरा ताराकेंद्र जे पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना गेलेले आहेत. त्यानंतर या पेशीच्या मध्यभागी विषुवृत्तीय प्रतलामध्ये आपले सर्व गुणसूत्र या ठिकाणी अशा प्रकारे अरेंज झालेले आहेत या प्रकारे. आणि हे गुणसूत्र दोन जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत किंवा अर्धगुणसूत्र जोडी आहेत यांना जोडण्याचं काम हे आपलं गुणसूत्र बिंदू करत असतो. हे सर्व गुणसूत्र बिंदू आहेत या प्रकारे. त्यानंतर हे जे स्पिंडल फायबर्स किंवा प्रथिनांचे धागे किंवा तूर्क तंतू हे या दोन ताराकेंद्रकामधून या प्रकारे पहिल्या ताराकेंद्रकामधून निघालेले आहेत आणि दुसऱ्या ताराकेंद्रकाकडे आलेले आहेत. या प्रकारे सर्व गुणसूत्रामधून हे स्पिंडल फायबर्स किंवा तूर्क तंतू निर्माण होत असतात या प्रकारे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये एका मार्कासाठी हा प्रश्न आलेला आहे की मायटोसिसमध्ये किंवा गुणसूत्र विभाजनामध्ये किंवा कोणत्या अवस्थेमध्ये हे तूर्क तंतू निर्माण होत असतात किंवा दृश्य होत असतात, तर त्याचं उत्तर असेल मध्यावस्थेमध्ये. तर या प्रकारे हे सर्व दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू, हे सर्व गुणसूत्र आणि त्यांचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे ज्याला स्पिंडल फायबर्स किंवा तूर्क तंतू तयार होत असतात. या प्रकारे तूर्क तंतू तयार झालेले या मध्यावस्थेमध्ये. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. केंद्रक विभाजन किंवा या प्रकल विभाजनाची जी तिसरी अवस्था आहे, पश्चावस्था, ज्याला ॲनाफेज असं देखील म्हणत असतो. तर पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने, त्या धाग्यांच्या म्हणजे कोणत्या, तूर्क तंतूंच्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होते व प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड ही वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. तुम्ही या आकृतीमध्ये पूर्णपणे पाहू शकता की या ठिकाणी हे गुणसूत्र बिंदू एकमेकाला, गुणसूत्र बिंदूमुळे हे सर्व सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकाला जोडलेले आहेत किंवा अर्धगुणसूत्र एकमेकाला जोडलेले आहेत. आता या तूर्क तंतूंच्या मदतीने हे सर्व गुणसूत्र बिंदूमधून तूर्क तंतू या अर्धगुणसूत्र जोडींना विरुद्ध दिशेला ओढले जात आहेत. म्हणजे या ठिकाणी विरुद्ध दिशेला हे सिस्टर क्रोमॅटिड्स आता हे तुम्ही पाहू शकता ओढले जात आहेत आणि गुणसूत्र बिंदूमधून हे सिस्टर क्रोमॅटिड्स किंवा अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होते, हे तुटलं जात आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आकृतीमध्ये हे सर्व अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होत आहे, सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकापासून वेगळे होत आहेत आणि विरुद्ध दिशेला ओढले जात आहेत. त्यानंतर वेगळ्या झालेल्या या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे किंवा डॉटर क्रोमोझोम्स असं म्हणतात. हे जे सर्व आहेत आता हे डॉटर क्रोमोझोम्स आहेत. त्यानंतर हे डॉटर क्रोमोझोम्स पुढे काय सांगितलेलं आहे, यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखे दिसतात. तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे दोन दोन संच पेशींच्या दोन टोकांना पोहोचले जातात. त्यानंतर केंद्रक विभाजनाचा शेवटचा टप्पा ती म्हणजे अंत्यावस्था किंवा टेलोफेज. तर यामध्ये या अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात, म्हणजेच त्यांची अनफोल्डिंग किंवा डिकंडेन्सेशन होत असतं. आणि यामुळे काय होतं, हे सर्व जी जाड किंवा आखूड झालेली गुणसूत्रे होती ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन आता पूर्णपणे तुम्ही पाहू शकता ही दिशेनाशी होत असतात. हे सुरुवातीला गुणसूत्र दिसत होती, आता हळूहळू हे गुणसूत्र या अनफोल्डिंगमुळे ही पूर्णपणे आता दिशेनाशी होतात, कारण हे आता नाजूक धाग्यासारखी त्यांची रचना होत असते. त्यानंतर दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती आता केंद्रक आवरण तयार होतं. सुरुवातीला या केंद्रक विभाजनामध्ये हे केंद्रक आवरण नष्ट झालेलं होतं. आता हे केंद्रक आवरण हे पाहू शकता हळूहळू केंद्रक आवरण तयार होत आहे. आणि अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके किंवा डॉटर न्यूक्लिया तयार झालेली आहेत. एका केंद्रकापासून आता दोन जन्य केंद्रके किंवा डॉटर न्यूक्लिया तयार झालेले आहेत आणि या जन्य केंद्रकामध्ये आता केंद्रके सुद्धा किंवा न्यूक्लियोलस देखील दिसू लागतात आणि तूर्क तंतू आता पूर्णपणे